मांस मदिरा सगळ्या गोष्टी मी सोडून दिल्यात, पण मी आता काय ना माळ घालून चांगला वारकरी बनू इच्छितो। तर महत्त्वाचा विषय लक्षात घ्या, माळ घालायची स्वतः घालू शकता, पण ही चूक मात्र करायची नाही। स्कंद पुराणात वाचता वाचता अतिशय महत्त्वाचा विषय आलेला आहे बरं का, जो स्वतः तुळशी माळ घालू इच्छितात त्यांच्यासाठी आहे। काय आहे? तुम्ही माळ घालू शकता, चांगलं आचरण करण्यासाठी तुम्ही संकल्प घेतलाय, वारकरी बना, सुंदर भक्त बना। तर म्हटले स्कंद पुराणात जो व्यक्ती तुळशी माळ घालू इच्छितो त्याने कमीत कमी काय ती माळ भगवान श्री हरींना, विठ्ठलाच्या चरणी, कृष्णाच्या चरणी, रामाच्या चरणी अर्पण करूनच घालावी। नाहीतर त्याला काय होईल म्हणे, मालाम दत्ते स्वयं मूढ सयाती नरकम ध्रुवम, तो व्यक्ती नरकात जाणं निश्चित आहे जर त्याने भगवंताला माळ अर्पण करून घातली नाही तर। म्हणजेच काय, भगवंताची प्रिय तुळशी आहे, एकदा ती भगवंताच्या चरणी लावा, मग तुम्ही माळ घाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदा घातली रे परत काढायची नाही, परत काढली तर इथं तर ते म्हटले नरकात जाणार आहे, पण मी तर तुम्हाला 100% सांगतो तू नरकाच्या बाहेरच येणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि ओरिजिनल तुळशी माळ प्राप्त करण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता, घरपोच मिळून जाईल। धन्यवाद।